गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ द्यायला कोर्टानं नकार दिलेला आहे. काय एकूणच बघताय ज्या पद्धतीने या सगळ्या गोकुळच्या संदर्भामध्ये महायुतीमध्ये घडामोडी मला वाटतं भाजपचे पुरस्कृत आमदार महायुती अंतर्गत लढाई आहे. आम्ही बघतोय फक्त कायदा महाराष्ट्र शासनानं विधिमंडळात 1,00,000 सोसायटींसाठी एक कायदा केला आणि त्यामध्ये ज्यावेळी संचालक मंडळाची मुदत संपेल त्यावेळी ते कंटिन्यू राहायचं, परंतु आता त्याच्यावर प्रशासक अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे आता कालच्या हायकोर्टच्या निर्णयामुळं ह्या 1200 संस्थांचा निर्णय लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की या 1200 संस्थांवर अन्याय होऊ नये अशी आमची सुद्धा अपेक्षा त्या ठिकाणी आहे. तक्रार कुणी केली 1200 बद्दल, परत 1200च्या बद्दल कळवळा कुणाला आला, हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांनी बघितलेलं आहे. आणि त्यामुळं उद्या 5 मे नंतर आता शेवटी शासनाच्या हातात आहे. शासन काय निर्णय घेते बघू. आणि एकदा 5 मे ची तारीख संपली की मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावर माझी प्रतिक्रिया देईन. पण ज्या पद्धतीने काल निकाल आला आणि त्याच्या आधी सुद्धा मंत्री मुश्रीफ आणि शिवाजी पाटलांच्या मध्ये ज्या पद्धतीनं वाद सुरू आहे, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, या सगळ्या एकूणच प्रकारावर काय सांगाल? नाही, मला वाटते त्यांच्याकडे काही माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर ते त्या ठिकाणी त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी मांडतात. कोणीतरी त्यांच्यावर बसून नेमकं त्यांच्याकडे काय माहिती आहे, काय अडचणी आहेत, त्या त्यांच्याशी बोललं पाहिजे. कोणीच बोललं नाही तर ते शेवटी त्यांच्याकडे ज्या आलेल्या माहितीच्या आधारावर ते वक्तव्य करतात. ईडी मार्फत चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी केली आहे. ही मागणी किती योग्य वाटतात? नाही, मला माहित नाही त्यांनी मागणी केली आहे का, ते बोललेत. कधी भेटले तर मी त्यांना विचारेन की नेमकं काय आहे तुमच्याकडे ज्याच्याकडून ईडीची मागणी करणे एवढं म्हणजे विश्वास आबाजींच्या आणि अरुण डोंगळेंच्या उलट काय आहे की ज्याच्यावर तुम्ही ईडीची मागणी करताय. भेटले तर एकदा विचार. या गोकुळमध्ये शेतकरी भिमुख कारभार करण्याची आमची भूमिका असणार आहे. त्यामुळे थोडं 5 तारीख झाल्यानंतर नेमकं काय होतंय, प्रशासक येतोय, आहे त्या बॉडीला कंटिन्युएशन मिळते, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्त राहील. त्यानंतर कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्यांनी जाहीर केले. आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील, कोणी येतील, जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्का आहे. नाही, मला वाटते आजपर्यंत आम्ही राजकीय जोडे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळमधून बाहेर ठेवलेले, परंतु आता पुढच्या बाजूनं ते येणार असतील तर आम्ही त्याला काही थांबवू शकत नाही. कारण की आता महायुतीची सत्ता देशात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, मार्केट कमिटीमध्ये अशी सगळीकडे आहे. त्यामुळे आता गोकुळमध्ये सुद्धा त्यांना वाटत असेल की महायुतीची सत्ता यावी. शिवाजी पाटील यांनी ज्या पद्धतीने सरकारमध्ये असं पक्षी नाही, मला वाटते कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे. गोकुळची ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी गोकुळचा मतदार योग्य निर्णय घेईल आणि तो आमच्या बाजूने घेईल याची मला खात्री आहे. मला वाटते हा महायुतीतला जो काय गोंधळ आहे तो त्यांनी एकत्र बसला पाहिजे. आता परवा आम्ही बघितलं, शिष्टमंडळ गेलं, मुख्यमंत्र्यांना भेटलं, उपमुख्यमंत्र्यांना भेटलं, त्या शिष्टमंडळात ही सगळी मंडळी एकत्र दिसत आहेत आम्हाला. त्यामुळे आता निवडणूक सुरू होते तोपर्यंत त्याच्यावर बोलणं नाही. मला वाटतं खरं मुश्रीफ साहेबांनी महायुतीचंच पॅनेल असणार असं एक 12,000 वेळा जाहीर केलेलं आहे गेल्या 6 महिन्यात. त्यामुळे आता माझं काय त्यांचं त्या बाबतीत बोलणं झालेलं नाही. कारण की त्यांनी एवढं ते मुश्रीफ साहेबांनी महायुतीचा एवढा ध्यास घेतलेला आहे की महायुतीचे शिल्पकार असल्यासारखं ते आता अगदी महायुती म्हणून या ठिकाणी सगळं पुढं जात आहे. त्यामुळे आता काय बोलणार.